दुर्गा सप्तशती अध्याय 4. श्री गणेशाय नमः. ओम दुम दुर्गायै नमः. ओम ऐं ह्रीं श्रीं क्लीं परमेश्वरी स्वाहा. महासिद्धी भावया प्राप्त साधक जिची सेवा करीत देवी देवता परिवृत्त जय जय दुर्गे नमस्तुते. शंखचक्र कृपाण त्रिशूल त्रिनेत्र धारण तेजस्विनी सिंहवाहन जय जय दुर्गे नमोस्तुते. असुरांसी करी ताडन भक्ता देई वरदान स्मरताची येई धावोन जय जय दुर्गे नमोस्तुते. ऐसे परी ध्यान करोन ऋषी म्हणे नृपा लागोन ऐके लक्ष देवोन पुढील आख्यान देवीचे. सेनेसहित महिषासुर झाला पाहुन संहार देवता झुकवोनी शिर स्तवन करीती ते धवा. अत्यंत आनंद भरित देवता होती रोमांचित स्तुती करो लागत जगदंबेची ते धवा. सर्व देवतांची शक्ती हेची तुझी स्वरूप स्थिती ऋषी देवता अर्चिती जय जय दुर्गे नमोस्तुते. तुझ्या शक्तीचे वर्णन करू न शके ब्रह्मा आपण शेषनाग महादेव भगवान वर्णन करू शकेना. सर्व जगाचे पालन संपूर्ण जगाचे कल्याण सर्व अशुभांचा नाशपूर्ण दुर्गा चंडिका करीतसे. हे महादेवी जगदंबा निवारी सर्व आपदा देई सर्व संपदा सद्भक्तासी नित्य तू. पुण्यात्माचे घरी लक्ष्मी रूपे पाणी भरी सद्गुण देवी संपत्ती लाभे तुझ्या सत्तेने. ज्याचे शुद्ध अंतःकरण श्रद्धा सद्बुद्धी सुमन लज्जा विनय सद्गुण रूपे राहसी देवी तू. जे पापी मनुष्य सत तुझ्या कृपेसी वंचित दारिद्र्य आणि मूढग्रस्त होऊनी राहती अवधारा. भगवती दुर्गे नमस्कार तू ते करीतो वारंवार कृपा सदैव आम्हावर याची परी ठेवी तू. येथून विश्वाचे पालन दुर्गे करावे आपण ऐसे देव देवता म्हणून विश्व अर्पिती देवीसी. अचिंत्य दुर्गे तुझे स्वरूप अतुल्य पराक्रम दावित तुझे चरित्र अद्भुत कैसे आम्ही वर्णावे. तू उत्पत्तीचे कारण सत्वरज तमोगुण परी तू गुणातीत पूर्ण संसर्गरहित तू असशी. आदिभूत अव्याकृत प्रकृती तू जगताची आदिशक्ती शिव विष्णू ही न जाणती ऐसा महिमा देवी तुझा. स्वाहा पल्लव उच्चारिता सर्व देवा तृप्तता लाभोती स्वाहा निश्चिता दुर्गे तुची असशी गे. स्वधा पल्लव उच्चारिता पितरा लाधे तृप्तता ती स्वधा शक्ती निश्चिता दुर्गे तुची असशी गे. मोक्षप्राप्तीचे साधन ती पराविद्या तुची जाण जितेंद्रिय मुनी आचरण करीती साधन तेची तू. तू ऋग्वेद तू यजुर्वेद तू सामवेद षड ऐश्वर्ययुक्त आत्मज्ञान मेधायुक्त दुर्गे तुची असशी गे. भवसागर तारिणी नौका दुर्गा तुची असे देखा तू कृपा करिता देखा मोक्षा पैसा मिळतसे. विष्णू हृदयी तू लक्ष्मी शिव हृदयी तू गौरी सायुज्य मुक्तीची स्वामिनी दुर्गे तुची अससी गे. तुझे मुख कमल सुंदर मंद हास्य मुखावर ऐसे असोनी प्रहार कैसा केला दैत्याने. याचे आश्चर्य वाटत ऐसे देवता म्हणत एकमेकांते म्हणत कैसे साहस असुरांचे. देवी तू जेव्हा क्रोधित होऊनी भ्रुकुटी वक्र करीत तेव्हा आम्हीही भयभीत होतो पहा जाहलो. परी हेही नवल दैत्य जीविती काही काळ राहुनी समर प्रबल मांडिले त्याने तुझ सवे. देवी भावे प्रसन्न सदा राहावे प्रसन्न आम्हावरी अनुसंधान राहावे देवी सदा तुझे. दुर्गे तू प्रसन्न होत विश्वाचा अभुद्यय होत सर्वत्र शांती नांदत तुझ्या कृपे करोनिया. ज्यावरी तू प्रसन्न होसी धन यश कीर्ती लाभे त्यासी मरणांती स्वर्ग लोकासी सुखे निवास करीतसे. आयुरारोग्य यश संपत्ती स्त्री पुत्रादी वैभव प्राप्ती लोक धन्य धन्य म्हणती तुझ्या कृपे करोनिया. तुझ्या कृपेने धर्माचरण तुझ्या कृपेने तीर्थाटन तुझ्या कृपेने पुरशरण होती हातून मानवाच्या. तीनही लोकी तू श्रेष्ठ देसी भक्तांते मनोवांछित तू सदा दयार्द चित्त कृपा करीसी भक्तांसी. तू होता क्रोधित नाश करीसी क्षणभरात असुरकुळ संहारित पाहिले आम्ही डोळ्याने. जगासी भावे सुख प्राप्त म्हणून दुष्टांसी तू वदित
अन्यथा तुझे शत्रुत्व नाही पहा कोणाशी. कृपा आणि निष्ठुरता कैसी पहा हे साम्यता. श्रेष्ठ तिन्ही लोकांत म्हणोनी अससी देवी तू. त्रिशूले रक्ष देवी तू, अंबे खडगाने रक्ष तू. घंटा धनुष्याने तू सदैव रक्षी आम्हासी. पूर्व पश्चिम दक्षिण उत्तर फिरवी त्रिशूल सुंदर. रक्षी रक्षी सत्वर श्री दुर्गे परमेश्वरी. तिन्ही लोकांमध्ये काही सुंदर भयंकर देही. विचरत सर्वस्थळीही त्यापासून तू रक्षावे. ऊर्ध्व अधर दिशा दाही रक्ष रक्ष दुर्गे पाही. खडगशूल गदा सर्वही शस्त्रे घेऊनी रक्षावे. ऐसे परी देवतागण करीती दुर्गेचे स्तवन. दिव्य पुष्पे गंध चंदन पूजा करीती देवीची. दिव्य सुगंध धूपदीप देवता अर्पिती देवी प्रत. प्रसन्न वदन देवी म्हणत प्रणाम करोनी देवांसी. दुर्गा म्हणे जे वांछित ते तुम्ही मागा त्वरित. देवता म्हणती दुर्गे प्रत सदैव रक्षी म्हणोनिया. तू मारिला महिषासुर झाले बहु उपकार. भविष्यात संकट दूर कर देवी महेश्वरी. या अध्यायाचे करी जो पठण याते करी धनवान. इतुके देई वरदान देवता म्हणती देवीसी. ऋषी म्हणत नृपासी जगत कल्याण कारणासी. देवदेवता परियेसी वर मागते जाहले. तथास्तु दुर्गा म्हणत आणि अंतर्धान होत. ऐसे पहा अद्भुत चरित्र आहे दुर्गेचे. तदनंतर दुर्गा प्रकट केव्हा आणि कशी होत तेही चरित्र अद्भुत सांगेन जाण तुझ लागी. इति मार्कंडेय पुराण सावर्णिक मन्वंतर जाण. देवी महात्म्य वर्णन चौथा अध्याय गोड हा. स्वस्ती दुर्गा सप्तशती अध्याय चौथा समाप्त. आमच्या चॅनलला आपण अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब बटनावरती क्लिक करून सबस्क्राईब करा. बेल आयकॉनला क्लिक करा जेणेकरून नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा. आपल्याला अजून कोणत्या विषयावरती माहिती पाहिजे ते कमेंट करून नक्की कळवा. धन्यवाद.